जी मसने संध्याकाळचं सत्र सुरू आहे आणि क्रमांक 7चा सामना इथे आजच्या दिवसामधील सुरू आहे. इन ॲक्शनमध्ये दोन टीम आपण पाहतोय. मात्र आजच्या दिवसामधील चांगला खेळ करून या शेवटच्या सत्रामध्ये अंतिम सामन्यामध्ये हे दोन संघ इथे पोहोचले आणि या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आता इथे सुरू आहे. एका साईडला तो मात्र जय बजरंग दहिगाव संघ आणि एका साईडला नागाव संघ. इन ॲक्शनमध्ये दोन टीम आपण पाहतोय. गेम इज ऑन. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज पहिलाच बॉल इथे बॅकफुटवर जागा बनवली आहे आणि पाहूया संधी होती आणि घडलंय काय. पंचांकडे अपील केले आणि पंचांनी इथे मात्र कोणतीही दाद दिली नाहीये. हो की नाही, हो की नाहीये. आणि पंचांनी सुद्धा दाद दिली आहे. पंचांनी केले बोट आबाल्याकडे आणि विकेट लागते पहिली. ती मात्र बॅटिंग बॉलिंग या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. सध्याच्या घडीला जर विचार केला तर थोडीशी अडचण मात्र या मॅच मध्ये निर्माण करताना दहिगाव संघावर दबाव निर्माण करताना तो मात्र नागाव संघ. ऋतिक ज्याने मात्र आजचा दिवस ज्याच्या नावावर केला तो ऋतिक या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना सुरुवात तर दमदार पाहायला मिळाली आहे. पण येणारे नक्कीच अजून 5 बॉल कशा प्रकारे टाकले जातील ऋतिकच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईकला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय गीतेश. ऋतिकचा हा बॉल इथे पाहावं लागेल. नक्कीच थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल होता. थोडासा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अशा पद्धतीने विचार केला तर हा इथे डॉट बॉल. चांगली सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आपण पाहतोय. गुड बॉलिंग ऋतिक ज्याने आजच्या दिवसामध्ये काय गोलंदाजी केली तोच ऋतिक. ऑन साईडला शॉर्ट बॉल होता. हुक करायचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग कडे बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार. मित्रांनो बॅट लाईटचं अपील चालणार नाहीये. याची तुम्ही देखील नोंद घ्यायचे आणि नक्कीच स्पीडअप करायचे. शेवटचा सामना आहे दिवस क्रमांक पहिला श्री समर्थ कृपा चषक. हा दैदित्यमान 16 आपण एन्जॉय करतात. यावेळेस घडलंय काय. डायरेक्ट जाऊन आदळतय उद्ध्वस्त केलं ती यष्ट्या ऋतिकने आणि धक्का लागतोय दुसऱ्या मैदानामध्ये बॅटिंग टीम दहिगाव संघाला. आणि नक्कीच ऋतिक या गोलंदाजाची चर्चा करावी लागेल आजच्या दिवसामध्ये. काय गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना ज्या पद्धतीने मात्र मनाशी स्वप्न बाळगले होते. जेव्हा मात्र कोणती टीम घराच्या बाहेर पडताना नक्कीच प्रत्येक टीमचा विचार असतो की ज्या मैदानावर आम्ही जाणार आहेत त्या तो मैदान आम्ही नक्कीच गाजवून येईल. आणि तशा प्रकारचं काम आणि तशा प्रकारचा प्रयत्न या मैदानामध्ये सातत्यात आणायचं काम नागाव संघ करतोय. पण पाहावं लागेल ज्या पद्धतीने नागाव संघ करतोय त्या पद्धतीची गोलंदाजीचा जर विचार केला आजच्या दिवसामध्ये तर दहिगाव संघ सुद्धा कमी नाहीये. हो खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येतोय वायडीस लोंगॉनला प्रोटेक्शन सेट होतं आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहिली. आणि एका धाबेच्या मदतीने टीमच्या स्कोअर कार्डवर धावा पाहू शकता. 2 विकेटच्या मोबदल्यात 5 धावा. धनंजय
आणि कल्पेश ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. गीतेश ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहला होता आणि त्यानंतर थोडंसं इथे नक्कीच विकेट गमावली. थोडासा निराशा असेल स्वतःवर तो मात्र गीतेश उजव्या हाताचा गोलंदाज कॉमेडी बॉक्स एंड कडनं इथे सज्ज होतोय. आणि काय बॉलिंग, आणखीन एक चांगला बॉल ऋतिकच्या माध्यमातून. शेवटचा बॉल होता या ओव्हरमधला आणि शेवटचा बॉल देखील चांगल्या पद्धतीने टाकला गेला. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण पाहू शकता 5 या आकड्यावर. ज्या पद्धतीचा नक्कीच आत्मविश्वास या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला ऋतिकच्या. कारण की जेव्हा पहिला बॉल चांगल्या पद्धतीने पडतो, दबाव निर्माण करतो त्या बॅटिंग करणाऱ्या टीमवर, तेव्हा मात्र येणारे 5 बॉल नक्की सहज आणि सोप्यारित्या टाकण्याची क्षमता प्रत्येक गोलंदाजाकडे असते आणि त्या पद्धतीचं इथे आपल्याला पाहायला मिळालं ते मात्र ऋतिकच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसामधील जी मात्र विनिंग टीम होईल तिला उद्या बरोबर 3 वाजता रिपोर्टिंग करायचे बी क्वार्टर फायनलसाठी. ओहो, यावेळेस बॅटची कडा आतली कड घेतले, क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट होईल. थोडंसं मिसफील्ड झाली होती, त्यानंतर पुन्हा एकदा बॅकअप चांगलं मिळालं आणि नक्कीच एक धाव एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोअर कार्डवर. सध्याच्या घडीला धावा पाहू शकता त्या मात्र 6 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. उद्या बरोबर 3 वाजता रिपोर्टिंग करायचे. हा सामना जो जिंकेल तो विनिंग टीमला. आणि पाहावं लागेल पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक होतं, फटक्यात थोडी ताकद कमी होती पण त्यानंतर फिल्डिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. मिडऑफला पार करत बॉल मिडऑफच्या अगदी चांगला पलीकडे गेला होता, त्यानंतर थोडंसं फिल्डिंग चांगली सेट होती तिथे आणि अशा पद्धतीने एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहिली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोअर कार्डवर सध्या आपण धावा पाहतोय त्या मात्र 7 या आकड्यावर. ओहो, फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडताना आपण पाहतोय. उंची तर जास्त गाठले आणि अंतर कमी. झेल घेण्याची संधी होती, कॅच ड्रॉप. झेल केलाय धरणीला दान आणि नक्कीच अशा चुका वारंवार सातत्याने मात्र आपल्याकडनं होत राहिल्या तर नक्कीच आपल्या संघाला आपण कुठेतरी विजयाची दिशा कमी दाखवताना नक्कीच दाखवतो, यात काही शंका नाही आहे. चुका होतात पण चुकी सुधारवणं हे मात्र आपल्या हातात असतं. थोडीशी सहजरित्या कॅच होती, झेल घेण्याची संधी होती, विकेट घेण्याची देखील संधी होती. पाहूया, लोअर फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो. या बॉलवर देखील एक सिक्सर पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र. हॅलो, डबल गेला. तर फ्री हिट बॉल असेल, उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज असेल देवीदास. ओहो, ऑन साइडला
ताकद जास्त, उंची जास्त, इट इज ब्युटिफुल, पॉवरफुल. हा येतो A1 मॅक्झिमम षटकार. मात्र सुरू केलंय ते मात्र या षटकामध्ये ते दहीगाव संघाने. आणि टीमच्या स्कोर कार्डवर सध्या धावा पाहू शकता त्या मात्र 24 या आकड्यावर. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता एक चांगला फटका आणि नक्कीच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे एक सिक्सर पाहायला मिळाला. तो मात्र बॅटर कल्पेश याच्या माध्यमातून. आणि धावसंख्या आहे ती 24 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. थोडंसं महागडं षटक जे मात्र देवीदास याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि क्रमांक 3चं षटक इथे कुमार याच्यामध्ये याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. धावसंख्या आपण पाहू शकता ते मात्र 24 या आकड्यावर 12.00च्या सरासरीने ही धावगती सुरू आहे. कल्पेश ज्याच्या बॅटमधनं एक सिक्सर सुद्धा पाहायला मिळाला होता. आणि ऑन स्ट्राईकला सध्या धनंजयला पाहतोय. विसावा रिसॉर्ट एन कडनं गोलंदाजीसाठी इथे सज्ज असेल. क्रमांक 3चं षटक. पहिलाच बॉल इथे शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला केल्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच आडव्या बॅटने प्रहार केला. थोडीशी बॅटची कडा घेतली होती, संधी होती ती मात्र झेल टिपण्याची. पण नक्की थोडे यष्टीरक्षक थोडासा फ्लंबर झाला. त्यानंतर बॅकअप मिळालं होतं शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडनं, पण त्याच्याकडनं थोडी चुकी झाली. आणि अशा पद्धतीने एक धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. 2.1 बॉलचा खेळ झाला समाप्त. पुढील बॉल शॉर्ट बॉल ऑन साइडला पाहूया. फ्लिक केलंय, फेक म्हणून दिलंय, बॉल गेला सीमारेषा पलीकडे. हाय तो सिक्सर षटकार. बॅकफुटर जाऊन उकारायचा प्रयत्न केला होता, बॅटची आतली कड घेतली आणि बॉल गेला थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. पाहतोय त्या मात्र 37 या आकड्यावर. इथे गोलंदाज क्रमांक 3चं षटक घेऊन आलाय कुमार, ज्याने पहिल्या बॉल 1 रन्स खर्च केली होती. त्यानंतर एक सिक्सर, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर 2 रन्स. ओहो, चांगला बॉल, चांगली लाईन. सध्याच्या घडीला टप्पा शोधला, डायरेक्ट हिटची संधी होती आणि संधीचं सोनं झालं नाहीये. एक कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती, ते मात्र डायरेक्ट हिटची. थोडीशी पुन्हा एकदा मिस्टेक झाली आणि नक्कीच एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली. आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर सध्या धावा पाहतोय 38 या आकड्यावर. 38. लॉस ऑफ 2 विकेट, 2 विकेट. ओहो, आडव्या बॅटने प्रहार केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आणि दुसऱ्या धावेची मागणी इथे केली होती आणि एका धावावर इथे समाधान मानावं लागलं. आणि अशा पद्धतीने टीमच्या स्कोर कार्डवर सध्या धावा पाहतोय 39 या आकड्यावर. काय
बॅड लाईटचं अपील चालणार नाहीये, त्यामुळे ड्रिंक्स ट्रॉली सध्या आम्ही बंद केले. प्लीज सहकार्य करा. जर जास्तीच आवश्यकता असेल तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये येईल. चला प्लीज स्पीडअप करा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेले तोपर्यंत आपण ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक संगीत. धन्यवाद. झाले 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर 39 धावा धावपलकर आपण पाहू शकता. 2 विकेटच्या मोबदल्यात आणि कल्पेश याचं कौतुक करावं लागलं. 11 बॉल आणि 31 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिली. ओहो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर इथे नक्कीच गलियानी पॉईंटच्या मधून बॉल काढायचा प्रयत्न केला होता, गॅप सिलेक्शन करायचा प्रयत्न केला होता, पण थोडासा इथे खराब बॉल पाहायला मिळाला आणि नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. व्हाईट बॉल टीमच्या खात्यामध्ये एकदा ऍड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 40 या आकड्यावर. ओहो, यावेळेस पाहूया आणि डीप एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल गेला सीमारेषा पलीकडे. हा येतोय सिक्सर, षटकार. सेहेचाळीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. चांगली बॅटिंग आणि नक्कीच इथे थोडासा संघर्ष करावा लागेल. अडचण आले ती मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीम्सवर आणि नक्कीच पराभवाच्या छाया सध्या दिसू येते ती मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीम असो. कारण की ज्या पद्धतीने आजच्या दिवसाचा जर विचार केला दहीगाव संघाचा तर गोलंदाजीमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. कारण की आतापर्यंत अजूनही 20+ टोटल अजूनही उभारू शकले नाही त्यांच्या अगेन्स्ट कोणती टीम. आणि त्यानंतर एक असा टार्गेट जर सेट झाला नागाव संघासमोर तर नक्कीच ही अडचण आणि पराभवाची छायेत नक्कीच उभे राहू शकतात तो मात्र नागाव संघ. हो, यष्टा उद्ध्वस्त केल्यात आणि नक्कीच विकेटचं पतन. धक्का लागतोय चौथा मैदानामध्ये. आणि नक्कीच कल्पेश याचं कौतुक करावं लागेल. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली आणि आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं. तर पाहूया न्यू बॅटर प्रसाद मैदानामध्ये दाखल झालाय. धनंजय ज्याने आपल्या संघाची मात्र साथ सोडली नाहीये. चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं सुद्धा पाहायला मिळाली आणि अद्याप आपल्या संघाचा डाव सावरायचा प्रयत्न करतोय. हो, ब्लॉक होल खोदून काढले बॉलला. अलाउन द कार्पेट, जमिनीला गुदगुळ्या करत बॉल चाललाय डीपमध्ये. प्रोटेक्शन सेट होतं वाईडीस लुंगॉनला आणि नक्कीच एकदा ती कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर सध्या धावा पावतोय 48 या आकड्यावर.
अजूनही 2 बॉल असतील या ओव्हरमधले. सेकंड लास्ट बॉल जो मात्र असेल विशालचा. हो हो, ऑन साईडला केल्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील केले, पंचांनी मात्र DRS ची मागणी केली. थर्ड अंपायर इथे उपस्थित आहेत आणि लाईव्ह म्हणजेच 10 क्रिकच्या माध्यमातून नक्कीच हे क्षण टिपले गेले आहेत आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. 10 क्रिक म्हटलं की नक्कीच मुरबाडकरांची पसंती आणि आज पुन्हा एकदा श्री समर्थ कृपा चषकामध्ये दाखल झालं ते मात्र 10 क्रिक आणि त्यांची सर्व टीम आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगली लाईव्ह टेलिग्राफ आपण पाहतोय. आणि नक्कीच चला, बॅट्समन सेफ आहे, बॅट्समन सेफ आहे. टीमच्या स्कोर कार्डवर 48 धावा आपण पाहतोय. अंतिम बॉल असेल या ओव्हरमधला, या इनिंग मधला सुद्धा. 48 धावा टीमच्या स्कोर कार्डवर सध्या लागल्यात. उजव्या हाताने गोलंदाज 20वा रिसॉर्ट एन कडनं इथे सज्ज असेल आणि ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय धनंजय. हो हो, फुलर लेनचा बॉल होता. पाहूया वायडीस लोंगॉनला प्रोटेक्शन सेट आहे. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल असेल, डेफिनेटली सेकंड धाव कंप्लीट. तिसऱ्याचा कॉल असेल आणि डेफिनेटली तिसरी सुद्धा कंप्लीट. चौथ्याचा कॉल असेल आणि थोडं अपयश आलं, थोडीशी मिसफील्ड. सातत्याने मिसफील्ड आणि मिसफील्ड जी मात्र पाहायला मिळाली. आणि अशा पद्धतीने 3 धावा ते कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि अशा पद्धतीने पाहता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावा लागल्या गेल्या 51 या आकड्यावर. त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक सहस्रे सरचे स्वागत. ग्रामस्थ मंडळ वडवली आणि त्या सोबतीनं श्री समर्थ कृपा क्रिकेट संघ वडवली आयोजित समर्थ कृपा चषकाचं हे पहिलं पर्व आपण बघत आहोत. स्पर्धा आयोजित करण्याअगोदर भरपूर सारे व्यत्यय आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आले. अगदी अलीकडच्या काळात 2-3 दिवसामध्ये व्हायरल झालेली व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिली, परंतु आमच्या आयोजन समितीनं डटेंगे पर हटेंगे नाही या उक्तीप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतलेली अथांग मेहनत, नव्यानं बनवण्यात आलेली खेळपट्टी, त्यांच्या संपूर्ण युनिटकडून घेण्यात आलेली अथक परिश्रम, ही मेहनत आणि त्यांच्या सत्यातून संकल्पनेतून साकारण्यात आलेलं समर्थ कृपा चषकाचं हे दमदार पहिलं पर्व. सर्व उपस्थितांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक सहस्रे सरचे स्वागत. सर्व उपस्थितांना पुनश्च एकदा मानाचा प्रेमाचा जय शिवराय. सायंकाळचं मनमोहक वातावरण आणि या मनमोहक वातावरणात सर्वांना पसंतीस लावणारा सामना मैदानावरती आपण बघत आहोत. रॉयल स्ट्रायकर नागाव आणि त्यांच्या विरोधात बजरंगी बॉयज दहेगाव या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या सत्रामध्ये 51 बनवल्या गेल्या. 52चं टार्गेट सेट झालेले. ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा रॉयल स्ट्रायकर नागाव. सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. 13.00 धाब्याची धावगती या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आम्ही आहे.
कुमार आणि त्याच्यासोबत ऋतिक ही पारंपरिक जोडी मैदानावरती बॅटिंग करत असताना रनचेस करत असताना महत्त्वपूर्ण द्वितीय सत्रामध्ये आपण बघत आहोत रॉयल स्ट्रायकर नागावची. उद्याचं शेड्यूल पुन्हा एकदा आम्ही रिअनाउन्समेंट करतो. उद्या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण दुसरा दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. दिगंबरजी मस्ते नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहसने सरचे स्वागत. दादांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहसने सरचे स्वागत. सामना सुरू होते महत्त्वपूर्ण द्वितीय सत्र. बरोबर 5:21 स्थानिक वेळ. 5:22 पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार झालाय. मागच्या सामन्यामध्ये ज्यानं सामन्यावरचा किताब पटकावला महत्त्वपूर्ण 3 धक्के त्यानं दिले होते शिवस्वराज 11 सावळारामनगरला. तो फ्रंटलाईन बॉलर बजरंगी बॉयज दहेगावचा बॉलिंग मार्कवरती कल्पेश. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला बक्षीसपात्र फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात लक्ष शुभेच्छा. ऑल इज सेट. ऑफिशियलचा ग्रीन सिग्नल. सलामीवीर मैदानामध्ये आघाडीसाठी आपण बघत आहोत ऋतिक आणि त्याच्यासोबत नॉस्ट्रा करेंडला कुमार. 24 चेंडू 52 धावसंख्येचं लक्ष. पहिला बॉल बॅटची कडा आणि आले सुयश. पहिल्या बॉलवरती जल्लोष सुरू झालाय फिल्डिंग करणाऱ्या बजरंगी बॉयज दहेगाव क्रिकेट संघाचा. फलंदाज बाद शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकची शिकार तंबूच्या दिशेला पवरतोय. महत्त्वपूर्ण सामन्यात सलामीवीर ऋतिक. धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेमध्ये धावसंख्या चांगली स्कोर करता येईल का हा प्रश्न आता उपस्थित केलेला आहे. कल्पेशनं पहिल्या चेंडूवरती त्याला सुयश मिळालाय. तदनंतर पाचचे कशा पद्धतीनं उर्वरित 5 बॉलमध्ये या षटकाचं सादरीकरण त्याच्या वतीनं केलं जाईल. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत जयला. पहिला बॉल बॅकफुटवर आले कट करण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग करू शकले नाही. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळायचं होतं. अगदी पहिल्या सामन्यामध्ये थोडे अनफिट झाले होते जय. त्याच कारणास्तव या मॅचमध्ये देखील तुम्हाला थोडेसे स्ट्रगल करताना ते पाहायला मिळत आहेत. मात्र गावासाठी खेळायचं आहे. गावाच्या स्वाभिमानासाठी अभिमानासाठी गावाच्या नावासाठी क्रिकेट जपायचं आहे. त्यासाठी मैदानामध्ये पुन्हा एकदा ते तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील. थोडे अनफिट जरूर आहेत. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला समोर डान्सिंग डाऊन द ट्रॅक. व्ही शेप मध्ये चांगला फटका बॅकअप आलेला आहे. मिड ऑफचा फिल्डर जवळ व्ही शेप मध्ये अगदी साइड स्क्रीनच्या समोर पोहोचला. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धाब्याच्या सोबतीनं डाव सुरू झालेल्या महत्त्वपूर्ण क्वार्टर फायनल मध्ये 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण बघत आहोत रॉयल स्ट्रायकर नागावला. डावाचा शुभारंभ तिसऱ्या चेंडूवरती. फलकाचा श्री गणेशा 2 धावा धावफलकावरती. इक्वेशन आपल्या समोर 21 चेंडू आणि 21 चेंडूत अजूनही 50ची आवश्यकता. ऑन स्ट्राईक आपण पाहत आहोत जयला. ऑन साइडला फटका फसलाय. फिल्डर उपस्थित होता. प्रयत्न त्याचा होता सूर लगावत असताना कॅच पकडण्याचा. तो फसला. तदनंतर स्वतःला त्यानं बॅकअप केलं. बॉलला आतमध्ये ढकलण्यात देशाला. व्हेरी गुड अटेम्प्ट. डीपमध्ये चांगला प्रयत्न आपला पाहिला फिल्डर कडून. त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत होते वाडिश काव कॉर्नरला प्रसाद. त्याची दमदार कामगिरी. प्रसादचा परफॉर्मन्स फिल्डिंगमध्ये चांगला राहिला. हा स्टँडर्ड राहिला. झेल दुरू सुटला परंतु प्रयत्नांची प्रशंसा तर करावीच लागेल. रिप्ले आपल्या समोर कशा पद्धतीने समोरच्या दिशेने ते झेपावले. सूर लगावत असताना झेल पकडण्याचा प्रयत्न. तो फसल्यानंतर आलेल्या या 2 धावा. स्कोरलेगच्या फिल्डरला हुलकावणी दिली. बॉल आउटफील्ड फास्ट. बॉल थांबेल की नाही हा प्रश्न उपस्थित झाला. सरते शेवटी प्रसाद पुन्हा एकदा धावून जरूर आला. बॅकअप त्याच्या वतीनं करण्यात आलेलं. रिले थ्रो केला जाईल. तोपर्यंत मिळत आहेत त्या 3 धावा आणि पंचांच्या वतीनं आता बाउंड्री चेकसाठी टेक्निकल टीमची मदत घेण्यात आलेली आहे.
कंट्रोल वॉर रूम मध्ये चेक केलं जाईल एक्झॅक्टली बॉल ज्या वेळेला आतमध्ये ढकलला गेला, फिल्डर प्रसादची पोझिशन काय होती, सीमारेषेला त्याचा कुठलाही अवयव स्पर्श झाला की नाही, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि तदनंतर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कंट्रोल वॉर रूम मध्ये सध्या डिसिजन पेंडिंग आहे विथ द हेल्प ऑफ अवर लाईव्ह टेलिकास्ट टीम. आपण ते बघत आहोत एक्झॅक्टली काय घडलं काय बिघडलं. अटेम्प्ट करत होते प्रसाद बॉलला आतमध्ये ढकलण्याचा, तो यशस्वी राहिला की नाही. 3 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत, मात्र एका धावेसाठी सध्या महत्त्वपूर्ण निर्णय स्क्वेअरलेग अंपायरकडून DRAची करण्यात आलेली मागणी आणि तदनंतर तो तुमच्यासमोर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. डिसिजन थोडा टफ आहे, त्याच कारणास्तव जास्त अधिक वेळ आपण घेत आहोत. प्रत्येक वाईड अँगलला बॉल कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. क्लीन सेव्ह, चांगला प्रयत्न प्रसादचा. जो क्षेत्ररक्षकाचा दर्जा आहे, स्टँडर्ड आहे, ते बजरंगी बॉयज दहेगावचं त्याने या मॅचमध्ये जपलेलं आहे. अगदी मार्जिन ऑफ काही इंचेस त्यानं त्या ठिकाणी चेंडूला आतमध्ये ढकललेलं आहे. वेल अटेम्प्ट 3 धावा, 3च्या सोबतीने धावा संख्या 7 आहे आकड्यावर, 7 ऑन बोर्ड. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत, गॅप मोठी पडली. प्रसादचा प्रयत्न मात्र आता असफल राहील. बॉल त्याला भेटून जाईल, दंदन करत लॉंग ऑन सीमा पार, चौकार. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची झाली आहे सांगता 52चा पाठलाग करत असताना 11 बनवल्या गेल्या रॉयल स्ट्रायकर्स नागावकडून. वरनाचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट पडली. सलामीवीर ऋतिक स्वस्तात माघारी परतला, मात्र तदनंतर डाव सावरलेला आहे. जयच्या बॅटमधून 4 चेंडू, तिंडू विठ्ठल 7चं योगदान, एका चेंडू 4चं योगदान कुमारचं. टोटल 11 बनवलं गेल्या. उद्याचं शेड्यूल आपल्या समोर. समर्थ कृपा चषकाचा निर्णायक दुसरा दिवस दिनांक 5 डिसेंबर 2024. जय बजरंग असोळे त्यांच्या विरोधात जय बजरंग कोंडेसाखरे. हा पहिला सामना 9:30 मॅच टाइम, बरोबर 9:15 ते 9:20 ला तुम्हाला शार्प रिपोर्ट करायचा आहे. त्यानंतर जय बजरंग कोल्टन त्यांच्या विरोधात मोर्या लेवन पाडाले, बरडपाडाच्या विरोधात जयनमान डेलोनी. आणि अंतिम सामना चेंज द गेम खांदारे त्यांना फाईट करेल बरडपाडा बी. आणि चालू सामन्यातील जो संघ विजेता असेल त्या विजेत्या टीमला देखील उद्या 3 वाजता रिपोर्टिंग करायचे. लक्ष सुद्या, इट माइट बी रॉयल स्ट्रायकर नागाव और बजरंगी बॉयज दहेगाव. प्री क्वार्टरसाठी तुम्हाला रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. वैभव येतात गोलंदाजीसाठी, डावखोर येताचा मध्यम गती गोलंदाज, षटक क्रमांक 2 सध्या टाकण्याकरता बॉलिंग मार्कवर स्पीडअप करणं गरजेचं राहील. बजरंगी बॉयज दहेगाव थोडं फास्ट खेळा. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती टर्न विथ बाउन्स पाहायला मिळाला. निर्धाव चेंडून सुरुवात झालेली आहे, प्रारंभ झालेला आहे. निर्णायक दुसऱ्या षटकाचा पहिल्या षटकात एक्सपेन्सिव्ह आले. प्रोडक्टिव्ह ओव्हर कल्पेशकडून 1 विकेट त्याला जरूर मिळाली, परंतु त्या मोबदल्यात 11 धावा त्यानं खर्च केले होते. इक्वेशन समोर बाकी राहिलं होतं 18-41. आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर सुरुवात दुसऱ्या षटकाची निर्धाव चेंडून केलेली आहे त्या ठिकाणी गोलंदाज वैभवनं. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केलं समोर, डाऊन दी ग्राउंड. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत असताना काय अप्रतिम झेल पकडलाय. फ्लाइंग एफर्ट डीप मध्ये पाहायला मिळाले आणि सरते शेवटी फलंदाज बाद झालाय की नाही त्यासाठी पंचांनी आता विचारणा केली आहे ती आपल्या टेक्निकल टीमकडे. अटेम्प्ट चांगला होता स्ट्रेटिश लॉंग ऑनला धनंजयचा, मात्र पाहावं लागेल एक्झॅक्टली बॅटर सेफ आहे की त्या ठिकाणी फिल्डरचा कुठलाही शरीराचा भाग बाउंड्री रोपला स्पर्श झाला की नाही, त्या प्रश्नाचा उलगडा आता केला जाईल. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सर, आपण इमिडिएटली या.
कारण क्षेत्ररक्षकांना झेल तर पकडलाय, मात्र त्याची जी कॅप होती ती बाउंड्री रोपला स्पर्श झालेली आहे. त्याच कारणास्तव आपला जो काय निर्णय तो आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवायसाठी आउट असेल. थोडा डाऊटफुल विषय होता, त्याच कारणास्तव सहमती घेतली आपण ऑनफिल्ड अंपायरची. बॅटर बाद असतील, प्रयत्न चांगला राहिला. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला समोर डाऊन द ग्राउंड. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. प्रयत्न एका हातानं झेल पकडण्याचा तो यशस्वी राहिला. व्हॉट अ कॅच. उडता धनंजय आपण पाहिला स्क्रीनच्या अगदी समोर, ज्याने एका हातानं हा दमदार झेल आता संपादित केला. आणि याचबरोबर शॉर्ट कॅमिओ जयचा त्या ठिकाणी समाप्त झालेला आहे. फिल्डिंगमध्ये अकराला 2 धक्के बसलेले आहेत. 16 चेंडू 41 हे समीकरण. न्यू बॅटर विशालला आपण बघत आहोत सध्या स्ट्रायकर एंडला. मिस टाइम झेलची संधी बनली आहे आणि आणखीन एक विकेट. 12th मॅन कॉन्फिडेंट होता बजरंगी बॉस दहीगावचा. त्यांना अगोदरच सांगितलं होतं या बॉलवर देखील विकेट येईल आणि त्याची भविष्यवाणी खरी ठरली आहे. लागोपाठचा दुसरा धक्का. पंधरा 41चं समीकरण. महत्वपूर्ण द्वितीय सत्र सुरू असताना सध्या पडझड झालेली ऑन हॅट्रिक संधी आता निर्माण झाली. गोलंदाज वैभवला विकेट हॅट्रिक महत्वपूर्ण सामन्यात कॅरी केली जाईल का हे देखील पाहणं उत्सुकाचं असेल. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला बॅकअप आलेले धनंजयचं मिळेल ते अवघी 1 धावा आणि या सिंगल धावेसोबत धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचलेले पुढे ती 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. 12 धावा याचबरोबर धावफलकावरती पाठलाग करायचा आहे. 52चा 14 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 40ची आवश्यकता. लक्ष थोडं दूर जरूर आहे, मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आक्रमण करावं लागेल सलामीवीर स्पेशली कुमारला. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह होतं. 11 धावा खर्च केल्या होत्या कल्पेशने, मात्र तदनंतर पलटवार आपण बघत आहोत गोलंदाज वैभवकडून. अवघी 1 धाव त्यानं 5 बॉलच्या स्पेलमध्ये खर्च केलेली आहे. इकॉनॉमिकल कामगिरी विथ विकेट टेकिंग ॲडव्हान्टेज. शफलून हुक करण्याचा प्रयत्न. डेंजर एरियामध्ये चेंडू लागलेला आहे त्या ठिकाणी बॅटरच्या, मात्र बायच्या स्वरूपात येणारी 1 धाव. षटकाची सांगता षटक 2 संपली. 13 बनवल्या गेल्या. 12 चेंडू 39. 39ची आवश्यकता. स्पीडअप करा इनिंग. क्षेत्ररक्षण करणारा संघ बजरंगी बॉयज दहीगाव. आजचा निर्णायक पहिला दिवस, पहिल्या दिवसातील अंतिम सामना. श्यामशेठ झुंजाराव क्रीडा नगरी 5 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या थरारासाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि अगदी पहिल्या दिवसातील अंतिम 2 संघ एकमेकांसमोर देखील उभे ठाकलेले तुम्हाला पाहायला मिळतील. इक्वेशन आपल्या समोर ऑन स्क्रीन. 12 चेंडू 39. गोलंदाजीसाठी गीतेश सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू होतोय. संतोष गुडे सर नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे या पण मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर त्यांच्या समेत वैभव सर देखील उपस्थित झालेले आहेत. दोन्ही अतिथींना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. तेरावरती 3 विकेट पडलेले आहेत. 12 चेंडू 39 हे समीकरण. गोलंदाजीसाठी गीतेश. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू होते. थोडा फास्ट केला बजरंगी बॉयज दहीगाव. पहिला बॉल वेल लेफ्ट. चांगलं जजमेंट. बॅटरचा एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड होईल. अतिरिक्त धावेसोबत धावसंख्या आपण बघत आहोत 14 वरती. 12 चेंडू 38. 19.00 धावेची आवश्यक धावगती. हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आपण बघत आहोत. अजून या धावा बनवल्या जाऊ शकतात. कुमारकडे क्षमता आहे.
आणखीन एक वाईड. रिदम आता या मॅच मध्ये गमावलाय गितेशनं. मागच्या 2 मॅचेसच्या तुलनेत या मॅच मध्ये थोडा दडपणामध्ये दबावामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा धावा 2 आलेल्या आहेत. धावा संख्या अतिरिक्त धाव्याच्या सोबतीनं 15-12 चेंडू 37 हे समीकरण त्या मॅच मध्ये बॅलन्स. मिस टाइम फटका, मात्र क्षेत्ररक्षक कव्हर्स मधून पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू ग्राउंडिंग होतो, लँडिंग होतोय. दुसरी धाव बनेल का, प्रयत्न सुरू होता आणि बॅटर आता धावचीत झालाय. मैदानावरती निराशाजनक मुद्रेनं तो माघारी परततोय धावचीच्या स्वरूपात. आणखीन एक झटका, 16ला 4 लॉस. माघारी परतलेला आहे. सोळाला 4 विकेट पडलेले आहेत. कॉलिंग चुकलं आणि त्याच मोबदल्यात धावचीच्या स्वरूपात सलामीवीर कुमार माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर आपण बघत आहोत संकेतला. 11 चेंडू 36 हे समीकरण. 11 बॉल पैकी 6 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. डीप मध्ये फिल्डर काव कॉर्नरच्या पुढे सरकलेत. मिळेल ती फक्त एक धाव. चांगला थ्रो आला विकेट कीपर एंडला. व्हेरी गुड थ्रो फ्रॉम डीप मिड विकेट एरिया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात बॅटर परतलेला आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. थ्रोसाठी थोडा वेळ घेतला. फेक डायरेक्टली आली होती, मात्र जो वेळ मध्यंतरी मिळाला त्या संधीचं सोनं करण्यात आलेलं आहे. 2 धावा 2च्या मदतीने धावा संख्या आपण बघत आहोत 18 या आकड्यावरती. 10 चेंडू. आता समीकरण ऑन स्क्रीन 34. 34 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 34 हे इक्वेशन या मॅच मध्ये. 18ला सध्या 4 लॉस. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो फसला. थर्डमॅनला बॅकअप आलेलं आहे. एक धाव मिळेल त्या ठिकाणी आणि धावसंख्या सिंगलच्या जोरावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते ते 19 आकड्यावरती. 9 चेंडू 33 हे समीकरण. दोन्ही टीमनं 2-2 सामने जिंकलेले होते. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कामगिरी दमदार पाहायला मिळाली. स्पेशली कल्पेशनं डेतूरमध्ये चांगल्या धावा स्कोर केल्या. संतोषजी गुडे सर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुनश्च एकदा स्वागत. लाईन खराब आहे. एक अतिरिक्त धाव याचबरोबर धावफलकावरती ऍड केली जाईल. एक्स्ट्रा धाव्याच्या मदतीनं स्कोर आपण बघत आहोत 20-20. 9 चेंडू 32 हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. फाईन ग्लान्स फायनल बेतून बॉल मागे चालला. चेसा फिल्डरसाठी व्हेरी गुड फिल्डिंग. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉलवरती पोहोचली, त्यानंतर बॅकअप लगेचच थ्रो आला विकेट कीपर एंडला. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगल धाब्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत 21-21. 8 चेंडू 31 हे समीकरण या मॅच मध्ये. डीजे नाना देखील संध्याकाळच्या मोडमोक वातावरणाचा आणि मोक्षपूर्व बचतपात्र फेरीच्या सामन्याचा मनमुराद आनंद घेत असताना क्लीन बोल्ड मिडल स्टिकला बॉल धडक मारतोय. त्रिफळाचीत 21ला 5वा धक्का. रॉयल स्ट्रायकर्स नागावला. संतोषजी गुडे सरांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. दिगंबरजी मसने यांच्या शुभ हस्ते मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उबदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ. पुष्प म्हणजे प्रसन्नता आणि ही प्रसन्नता आपल्या आयुष्यामध्ये चिरकाल अशीच चिरंतन राहो हाच मानस या ठिकाणी आपण व्यक्त करूयात. संतोष सरांचा विशेष सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना 7 चेंडू 31 धावा आहे समीकरण. महत्वपूर्ण सामना आहे. जो संघ जिंकेल तो एका चषकाचा मानकरी. डॉट बॉलनं स्पेलची सांगता झाली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ कंप्लीट. 21 बनवला गेला. अंतिम षटक 6 चेंडू आवश्यकता 31 31 धावेची. विनिंग टीमसाठी सूचना आहे उद्या बरोबर 3 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचं प्री क्वार्टर साठी.
गोलंदाजीसाठी प्रतीक 6 चेंडू 31 ची आवश्यकता. अंतिम षटक, निर्णायक षटक, महत्वपूर्ण षटक दोन्ही टीमसाठी. सुरुवात झाली धीम्या गतीच्या बॉलला. स्कोरलेगला टर्न करण्यात आलेला एक धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचलेली ती पुढे 22. 22 धावा धावफलकावरती 5 चेंडू 30 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. डॉट बॉल. सामना आता आउट ऑफ कंट्रोल गेलेला आहे. अनरिचेबल झालेला आहे रॉयल स्ट्रायकर नागाव पासून. 2 सामन्यांमध्ये त्याने छाप सोडली होती, मात्र क्वार्टर फायनल मध्ये हवा तसा परफॉर्मन्स त्यांचा झाला नाही. लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट, टर्न विथ बाउन्स. ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत ज्यांच्या सुवाच्य स्वर्ण हस्ताक्षराने हे धावफलक सजवलं जात आहे, वैभवजी शिंगोळे सर, त्यांचा देखील विशेष आभार. विकेट आली आहे चौथ्या चेंडूवरती. औपचारिकता आता शिल्लक. 2 चेंडू 30 ची आवश्यकता. न्यू बॅटर इमिडिएटली पोहोचवा. बॅटिंग करणारा संघ रॉयल स्ट्रायकर्स नागाव पूर्णपणे पडझड पिछेहाट. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली होती, तदनंतर 11 धावा आल्या, मात्र वैभवचं दुसरं षटक तिथून डावाला खिंडार पाडण्यात आलेली आहे. सोहम न्यू बॅटर, अपकमिंग यंग टॅलेंट आहे, इमर्जिंग प्लेअर आहेत रॉयल स्ट्रायकर नागावचे. फास्टली पोहोचा सोहम जरा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. उद्या बरोबर नियोजित वेळेवरती सामने सुरू होतील. शेड्यूल आय थिंक 2दा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. नियोजित जो वेळ आहे तुमचा पहिल्या सामन्याचा 9:30 9:15 तुम्ही क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहणं गरजेचं असेल, लक्ष सुद्धा. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. औपचारिकता आता फक्त शिल्लक या मॅच मध्ये. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड, प्रोसिजर्स टू बी फॉलो. मिस टाइम. चेंडू उंच हवेमध्ये, झेलची संधी बनली आणि तिचं गेले सोनं. प्रतीकला मिळतं सुयश दुसरा. आणि याच बरोबर क्वार्टर फायनल नंबर 1 मध्ये दमदार विजय. बक्षीसपात्र फेरीमध्ये रोमांचक चित्त थरारक विजय संपादित केलाय तो टीम बजरंगी बॉयज दहेगावनं. मनपूर टीम रॉयल स्ट्रायकर नागावला सहभागी सर्व 8ही संघांचा आमच्या आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द मॅच सामनावीराच्या पुरस्काराची विधघोषणा आपण करूयात. 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधून